काय तुम्हाला माहिती आहे की एखाद्या विद्यार्थ्याचं हस्ताक्षर किंवा त्याचं वर्गातील वागणं हे त्याच्या घरातल्या आर्थिक स्थितीपेक्षा त्याच्या शिक्षकाच्या भावात्मक क्षेत्रावर जास्त अवलंबून असतं. आणि मानसशास्त्राच्या भाषेत शिकणं म्हणजे केवळ माहिती साठवणं नसून स्वतःच्या वर्तनात केलेला कायमस्वरूपी बदल असतो. नमस्कार शिक्षक मित्रांनो, मी रुद्र आणि आपलं स्वागत आहे प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलवर. आज आपण आपल्या महासराव मालिकेचा 6वा भाग घेऊन आलो आहोत. आजचे प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर शिक्षणाची एक नवीन दृष्टी देतील. पण त्याआधी आपण पाहूया भाग 5 मध्ये विचारलेल्या त्या ट्रिकी होमवर्क प्रश्नाचं उत्तर. प्रश्न असा होता, अध्यापनाची उद्गामी पद्धती कुणाकडून कोणाकडे जाते? त्याचं अचूक उत्तर असं आहे, उदाहरणाकडून नियमाकडे. म्हणजे उद्गामी पद्धती शिक्षक आधी मुलांना खूप सारी उदाहरणे देतात आणि त्या उदाहरणांमधील साम्य ओळखून मुले स्वतः नियम तयार करतात. समजा त्याच्यावर तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. आधी गुलाबाचं फूल, मोगऱ्याचं फूल हे दाखवायचं आणि मग सांगायचं की फुलांना वास असतो. ही पद्धत प्राथमिक वर्गासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. चला आता आजचा प्रश्न आपण सुरू करूया. पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणता घटक अध्यापनास प्रभावित करत नाही? पर्याय दिलेले आहेत. शिक्षकाचे ज्ञान, वर्गातील अध्ययनास प्रोत्साहित करणारी कृती, शिक्षक व विद्यार्थ्यांची सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमी, अनुभवाद्वारे अध्ययन करणे. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शिक्षक व विद्यार्थ्यांची सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमी. विद्यार्थ्यांच्या शिकण्यावर शिक्षकाच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा परिणाम होतो. पण शिक्षक किंवा विद्यार्थी किती श्रीमंत किंवा किती गरीब आहेत याचा ज्ञानाच्या देवाणघेवाणीवर थेट परिणाम होत नाही. पुढचा प्रश्न, ज्ञानसंबंधित योग्यतेचा सर्वोच्च स्तर कोणता? पर्याय 1, माहीत असणे. पर्याय 2, समजून घेणे. पर्याय 3, विश्लेषण करणे. पर्याय 4, मूल्यांकन करणे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मूल्यांकन करणे. ब्लूमच्या वर्गीकरणानुसार माहिती फक्त माहिती असणे हा सर्वात खालचा स्तर आहे. तर एखाद्या माहितीची सत्यता पडताळणं किंवा त्याचे मूल्यांकन इव्हॅल्युएशन करणं हा सर्वोच्च स्तर आहे. पुढील प्रश्न, शिक्षकांच्या अभिवृत्तीचा ज्याच्या त्यांच्या शिक्षणावर प्रभाव पडतो त्याचा संबंध कशाशी येतो? म्हणजे बघा, शिक्षकांची जी अभिवृत्ती आहे त्याचा शिक्षणावर जो प्रभाव पडतो त्याचा संबंध विचारलेला आहे. पर्याय 1, भावात्मक क्षेत्र. पर्याय 2, ज्ञानात्मक क्षेत्र. पर्याय 3, भाववाचक क्षेत्र. पर्याय 4, सायकोमोटर क्षेत्र. या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भावात्मक क्षेत्र. शिक्षकाची वृत्ती, त्याचे विद्यार्थ्यांप्रती असलेलं प्रेम किंवा संताप या गोष्टी भावात्मक क्षेत्राशी संबंधित असतात, ज्याचा विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या इच्छेवर खोल परिणाम होत असतो. पुढचा प्रश्न पहा, अध्यापक सूचना देणाऱ्या सहाय्यक साधनांचा उपयोग कशासाठी करतात? पर्याय 1, वर्गास गौरवित करण्यासाठी. पर्याय 2, विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी. पर्याय 3, संकल्पनेची स्पष्टता करण्यासाठी. पर्याय 4, अनुशासनाची सुनिश्चितता करण्यासाठी. या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, संकल्पनेची स्पष्टता करण्यासाठी. शैक्षणिक साधने ही वर्गाची सजावट करण्यासाठी नसून मुलांना ज्या अवघड संकल्पना आहेत ते त्यांच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसल्या पाहिजेत याच्यासाठी ती वापरली जातात. पुढचा प्रश्न, निदानात्मक मूल्यमापन काय अभिनिश्चित करते? पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1, विद्यार्थ्यांचे कार्यनिष्पादन. पर्याय 2, प्रगती व अपयश. पर्याय 3, उपलब्धतेची स्थिती. पर्याय 4,
सतत येणाऱ्या समस्यांचे कारण व निदान. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे सतत येणाऱ्या समस्यांचे कारण व निदान. निदानात्मक मूल्यमापन जे आहे हे विद्यार्थ्यांच्या शिकण्यातले अडथळे शोधण्यासाठी केलं जातं, जेणेकरून त्यावर योग्य उपचार करता येईल. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न पहा. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या क्षमता निश्चित करण्यासाठी कोणती प्रश्नोत्तरे घेतली जातात? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, येऊ शकतो हा 100% परीक्षेत. पर्याय दिलेले आहेत: आकारिक, दुसरा पर्याय साकारिक, तिसरा पर्याय निदानात्मक आणि चौथा पर्याय संकलित. तर बघा, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आकारिक. म्हणजे फोटोमधील आकारिक मूल्यमापन हे विद्यार्थ्यांच्या क्षमता तपासण्यासाठी आहे ना, सुरुवातीला किंवा प्रक्रिया सुरू असताना ते केले जाते. तुम्हाला या ठिकाणी आकारिक मूल्यमापन जे आहे ते याच्याबद्दल आपण एक स्पेशल चर्चा देखील करणार आहोत. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते शिक्षणाचे पूर्वनिर्धारित स्तर नाही? या ठिकाणी पर्याय दिलेत: 1 स्मरण, 2 बोध, तिसरा परावर्तन आणि चौथा पर्याय विभेदीकरण. तर यांनी विचारलंय शिक्षणाचे पूर्वनिर्धारित स्तर नाहीत ते सांगायचं आपल्याला. तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विभेदीकरण. कारण स्मरण म्हणजे मेमरी, बोध जे अंडरस्टँडिंग आणि परावर्तन जे रिफ्लेक्टिव्ह, हे शिक्षणाचे 3 मुख्य स्तर आहेत. विभेदीकरण हा स्तर असं वगैरे काही नाही आहे. तर मुख्य जे स्तर आहेत ते आहेत स्मरण, बोध आणि परावर्तन. तर पुढचा प्रश्न पहा. शिक्षणाच्या काळात विद्यार्थ्यांचा सर्वाधिक सहभाग कशाद्वारे संभव आहे? पर्याय 1 व्याख्यान पद्धती, पर्याय 2 निदर्शन पद्धती, पर्याय 3 आगमनात्मक पद्धती, पर्याय 4 पाठ्यात्मक पद्धती. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आगमनात्मक पद्धती. म्हणजे बघा, या ठिकाणी आगमनात्मक पद्धतीत मुलं स्वतः उदाहरणं शोधतात आणि नियम तयार करतात, त्यामुळे त्यांचा सहभाग याच्यामध्ये सर्वाधिक असतो. पुढील प्रश्न. स्मार्ट वर्ग मध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? या ठिकाणी बघा, आपल्याला सब पॉईंट देखील दिलेले आहेत. तर स्मार्ट क्लास जो असतो त्याच्यामध्ये नेमकं कोणत्या कोणत्या गोष्टीचा समावेश होतो ते विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये टच पॅनल कंट्रोल, PC किंवा लॅपटॉप, प्रोजेक्टर कॅमेरा, प्रोजेक्टर आणि स्क्रीन. तर याचं अचूक उत्तर आहे PC, लॅपटॉप आणि प्रोजेक्टर आणि स्क्रीन. हे जे 2 पर्याय आहेत तर हे अचूक पर्याय आहेत. तर त्यामुळं स्मार्ट जे वर्ग असतात त्याच्यासाठी संगणक आणि प्रोजेक्टर हे अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत, म्हणजे मूलभूत गोष्टी आहेत त्या. त्यामुळं आपलं उत्तर आहे PC, लॅपटॉप आणि प्रोजेक्टर आणि स्क्रीन. पुढील प्रश्न बघा. मूल्यमापनाच्या अशा पद्धतीला ओळखा जी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी निरंतर प्रतिसाद देत असते. पर्याय दिलेले आहेत: पर्याय 1 स्थानन, पर्याय 2 निदानिक, पर्याय 3 रचनात्मक आणि पर्याय 4 संकल्पनात्मक. पर्याय 4 संकलनात्मक. तर या ठिकाणी उत्तर जे आहे ते आहे रचनात्मक. कारण बघा, रचनात्मक किंवा आकारिक मूल्यमापन हे शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये सतत फीडबॅक देण्यासाठीच केले जात असते. त्यामुळं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघा. संकलन परीक्षणाच्या आधारे शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या जीवनशैलीची संपादनूक व्याख्यायित केली तर ते कशाचे उदाहरण आहे? या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत: पर्याय 1 निर्माणात्मक परीक्षण, पर्याय 2 सातत्यपूर्ण व परिपूर्ण, पर्याय 3 मानक संदर्भित परीक्षण, पर्याय 4 निकष संदर्भित परीक्षण. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 निकष संदर्भित परीक्षण. बघा,
या ठिकाणी जेव्हा विद्यार्थ्यांची तुलना इतरांशी न करता ठराविक जे निकषांशी त्यांची तुलना केली जाते, तेव्हा त्यास निकष संदर्भित परीक्षण म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. म्हणून याचं उत्तर आहे निकष संदर्भित परीक्षण, पर्याय क्रमांक 4. बघा, पुढे बघा. प्रभावी अध्यापनात मुख्य वर्तन कोणते आहे? पर्याय दिलेले आहेत. 1. विद्यार्थ्यांच्या कल्पनांचा उपयोग. 2. संरचना. 3. सूचना देण्यातील विविधता. आणि 4. प्रश्न विचारणे. तर याचं उत्तर आहे अचूक पर्याय क्रमांक 3, सूचना देण्यातील विविधता. पुढे बघा. खालीलपैकी शिक्षणाची सर्वोत्तम पद्धती कोणती? पर्याय दिलेले आहेत. व्याख्यान देणे. 2. विचारविनिमय. 3. प्रात्यक्षिक करणे. 4. वर्णन करणे. याचं उत्तर आहे पर्याय 3, प्रात्यक्षिक करणे. बघा, म्हणजे करून शिकणे, लर्निंग बाय डुईंग ही पद्धत सर्वात प्रभावी असते. त्यामुळं प्रात्यक्षिक पद्धतीला सर्वोत्तम पद्धती मानलं जातं. म्हणून याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न. अंतर्गत मूल्यमापनाला खालीलपैकी काय लागू पडत नाही? काय लागू पडत नाही असं म्हणलेलं आहे. पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1, अध्यापन आणि मूल्यमापन यांचे एकात्मीकरण. पर्याय 2, कौशल्य आणि क्षमता यांची तपासणी. पर्याय 3, समकालीन आणि निरंतर. पर्याय 4, केवळ संपादन चाचण्यांचा उपयोग. तरी काय लागू पडत नाही असं विचारलंय, म्हणून पर्याय क्रमांक 4, केवळ संपादन चाचण्यांचा उपयोग. कारण अंतर्गत मूल्यमापन हे सर्वांगीण असतं. त्यात केवळ एकाच प्रकारच्या म्हणजे संपादन चाचण्या वापरणं हे चुकीचं असतं. त्यामुळे उत्तर आपलं पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणते अभिप्रेरित शिक्षणाचे संकेत मानले जातात? या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1, विद्यार्थी अध्यापकांना प्रश्न विचारतात. पर्याय 2, विद्यार्थ्यांची उपस्थिती जास्त असणे. पर्याय 3, वर्गात पूर्ण शांतता असणे. आणि पर्याय 4, वहीत नोट्स घेणे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विद्यार्थी अध्यापकांना प्रश्न विचारतात. कारण जर मुलं प्रश्न विचारत असतील तर याचा अर्थ ते मनापासून शिकत आहेत आणि प्रेरित आहेत. शांत बसणे म्हणजे शिक्षण नव्हे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न. वर्गामध्ये दृकश्राव्य किंवा पॉवर पॉईंट सादरीकरण हे कोणत्या संज्ञापनाचे उदाहरण आहे? पहिला पर्याय जनसंज्ञापन. दुसरा तंत्रज्ञानात्मक संज्ञापन. तिसरा दृक संज्ञापन. आणि चौथा माध्यमबद्ध गट संज्ञापन. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, माध्यमबद्ध गट संज्ञापन. कारण बघा, वर्गात तंत्रज्ञानाचा वापर करून एका गटाशी संवाद साधणं म्हणजे माध्यमबद्ध गट संज्ञापन असतं. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न. मास्लोच्या गरजांच्या श्रेणीमध्ये उच्च अध्ययन प्रक्रियेशी निगडीत गरजा कोणत्या? तर या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर जे आहे ते आहे आत्मसन्मानाच्या गरजा आणि आत्मसिद्धीच्या गरजा. बघा, शारीरिक आणि सुरक्षिततेच्या गरजा ज्या आहेत त्या प्राथमिक आहेत आणि प्रगतीसाठी आत्मसन्मान आणि स्वतःची पूर्ण क्षमता सिद्ध करणे या उच्च गरजा आहेत. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पर्याय 1, अध्यापन ही आश्रयी प्रक्रिया आहे. 2, अध्यापन ही स्वाश्रयी प्रक्रिया आहे. 3, अध्यापनाचे फलित अध्ययन असते. आणि 4, अध्ययन अध्यापनावर अवलंबून असते. ते याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अध्यापन ही आश्रयी प्रक्रिया आहे. हे विधान बरोबर आहे. अध्यापन हे विद्यार्थ्यांच्या प्रतिसादावर आणि तिथल्या वातावरणावर अवलंबून असतं, म्हणजे आश्रयी आहे ते. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न. अभ्यासक्रमात
प्रात्यक्षिक कार्य समाविष्ट करण्याचा मुख्य हेतू काय आहे? पर्याय दिलेले आहेत या ठिकाणी. पहिला, सैद्धांतिक भर कमी करणे. दुसरा, विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांचा विकास करणे. तिसरा, परीक्षेत अधिक गुण मिळवणे. चौथा, विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवणे. तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांचा विकास करणे. यासाठी अभ्यासक्रमामध्ये प्रात्यक्षिक कार्य जे आहे ते समाविष्ट केलेलं आहे. बघा, केवळ पुस्तकी ज्ञान जे आहे ते न देता प्रत्यक्ष काम करण्याचं जे कौशल्य आहे ते विकसित व्हावीत, हाच या प्रात्यक्षिकाचा मुख्य उद्देश असतो. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, अध्ययनावर प्रभाव टाकणाऱ्या घटकांमध्ये सामाजिक क्षमता म्हणून कोणता घटक ओळखला जातो? तर या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत बघा. सामाजिक आर्थिक दर्जा, अभिप्रेरणा, बुद्धिमत्ता आणि भावनिक हित. याच्यामध्ये आपल्याला याचं उत्तर जे आहे ते द्यायचं आहे सामाजिक आर्थिक दर्जा, अभिप्रेरणा आणि भावनिक हित हे याचं अचूक उत्तर आहे. विद्यार्थ्याचा सामाजिक स्तर आणि त्याची जी प्रेरणा आहे ही सामाजिक क्षमतेचं काय आहे, एक भाग आहे. पुढील प्रश्न, अध्ययनाचा सर्वात महत्त्वाचा अर्थ काय आहे? पर्याय दिलेले आहेत. कौशल्य अर्जित करणे, व्यवहार संशोधन जे वर्तन बदल, व्यक्तिगत समायोजन आणि चौथा पर्याय ज्ञानार्जन करणे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, व्यवहार संशोधन. म्हणजे बघा, मानसशास्त्रानुसार अनुभवामुळे आपल्या वागण्यात जो बदल होतो त्याला आपण काय म्हणतो, खरं अध्ययन म्हणतो आहे ना, त्याला लर्निंग म्हणतो. त्यामुळं आपला पर्याय 2 हे याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, अध्ययनकर्त्याबाबत सर्वात अलीकडे स्वीकारलेली विचारधारा म्हणजे अध्ययनकर्ता हा डॅश डॅश डॅश. पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1, ज्ञानाचा रचयिता आहे. 2, ज्ञानाचा स्वीकारक आहे. 3, ज्ञानाचा उपभोक्ता आहे. 4, ज्ञानाचा संकलक आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ज्ञानाचा रचयिता आहे. म्हणजे सांगायचं काय याच्यामधून की आधुनिक रचनावाद सांगतो की विद्यार्थी रिकामा भांडा नसून तो स्वतःचं ज्ञान जे आहे ते स्वतः रचत असतो. त्यामुळं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, वर्ल्ड फ्री स्कूल ऑफ अंडरस्टँडिंग कोणाला लोकप्रिय बनवले? वर्ल्ड फ्री स्कूल ऑफ अंडरस्टँडिंग कोणाला लोकप्रिय बनवले? या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. 1, जर्मन समाजाच्या वैज्ञानिकांनी, अमेरिकेच्या तत्त्वज्ञांनी, ब्रिटिश अकॅडमीने आणि इटालियन विश्लेषकांनी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जर्मन समाजाच्या वैज्ञानिकांनी. पुढचा प्रश्न, सर्जनशीलता आणि रचनात्मक कौशल्याचे मूल्यमापन कशाद्वारे प्रभावीपणे होऊ शकते? पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1, वस्तुनिष्ठ चाचणी. 2, निबंध पद्धतीची चाचणी. 3, लघुत्तरित चाचणी. 4, प्रक्षेपण चाचणी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, निबंध पद्धतीची चाचणी. म्हणजेच निबंधात विद्यार्थ्याला जे आहे ते स्वतःचे विचार मांडण्याची संधी मिळत असते. त्यामुळं त्याची जी सृजनशीलता आहे ती आपल्याला त्यामधून तपासता येते. म्हणून उत्तर याचं आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, वर्ग अध्यापनासाठी ICT म्हणजेच माहिती संप्रेषण वापरण्याचा मुख्य उद्देश काय? तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1, सूचना रुचिपूर्ण बनवणे. 2, विद्यार्थ्यांचे लक्ष वळवणे. 3, विद्यार्थ्यांना व्यस्त ठेवणे. आणि 4, अध्यापन निष्पत्ती सर्वोत्कृष्ट करणे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वर्गातील विद्यार्थ्यांचं लक्ष वळवणे. म्हणजेच मुलांचे लक्ष वेधून त्यांच्या विषयाकडं आकर्षित करण्यासाठी हे जे ICT आहे ते मुख्य कार्य त्याचं आहे. म्हणून आपलं उत्तर आहे
पर्याय क्रमांक 2. तर शिक्षक मित्रांनो, आज आपण 150 प्रश्नांचा टप्पा पूर्ण केला आहे. आजच्या प्रश्नांनी हे सिद्ध केलं की शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकं वाचणं नसून मुलांच्या वर्तनामध्ये बदल घडवणं हे आहे. आता वेळ आहे आजच्या होमवर्क प्रश्नाची. जर वर्गात बघा प्रश्न आहे, जर वर्गात एखादा मुलगा सतत प्रश्न विचारून तुम्हाला हैराण करत असेल, तर तुम्ही त्याला काय म्हणाल? तर या ठिकाणी तुम्ही मला याचं उत्तर द्यायचं आहे. पर्याय आहेत: अ. शांत बस म्हणाल, ब. मुख्याध्यापकांकडे पाठवाल, क. त्याच्या कुतूहलाचे स्वागत करून उत्तरे द्याल, ड. दुर्लक्ष कराल. याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. आणि पुढच्या भागात म्हणजेच भाग 7 मध्ये आपण पाहणार आहोत विद्यार्थ्याच्या स्मृती आणि व्यक्तिमत्व जे पर्सनॅलिटीवरील काही असेच प्रश्न जे तुम्ही आधी कधीच ऐकले नसतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया भाग 7 मध्ये. धन्यवाद. जय हिंद.